आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अशी बातमी ज्यामुळे फक्त एक राज्य नाही तर अवघा देश हादरलाय। खरं तर ही बातमी एका लव्ह ट्रायंगलची आहे, प्रेमाच्या त्रिकोणाची आहे। पण हा प्रेमाचा त्रिकोण फक्त 3 व्यक्तींपुरता मर्यादित राहिला नाही, तो 3 राज्यांमध्ये फिरत राहिला। सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या स्टोरीमध्ये आज एक नवी माहिती समोर आली। इंदोरहून हनीमूनसाठी निघालेलं हे जोडपं मेघालयमध्ये गायब झालं। काही दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आणि सोनम गायब झाली। सोनमचं अपहरण झालं, सोनमची बांगलादेशात तस्करी झाली, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या। मेघालय पोलिसांसोबतच मध्य प्रदेश पोलिसांनी जोरदार शोध मोहीम सुरू केली। राजा रघुवंशीच्या मारेकऱ्याचा शोध लावणं आणि सोनमचा शोध लावणं हे दोन्ही राज्यांच्या पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं। सगळ्या बाजूने तपास सुरू असतानाच 9 जूनच्या पहाटे सोनम सापडली, पण तिसऱ्याच राज्यात। आणि त्यानंतर या गुन्ह्यातली जी शक्यता समोर आली आहे त्यानं सगळ्यांनाच हादरा बसलाय। अकरा मे 2025 मध्य प्रदेशमधल्या इंदोरमध्ये आनंदानं लग्नबंधनात अडकलेली सोनम। 20 मे 2025 मेघालयमध्ये पतीसोबत हनीमूनला गेलेली सोनम। आणि 9 जून 2025 उत्तर प्रदेशमध्ये विमनस्क अवस्थेत बसलेली सोनम। अवघ्या 28 दिवसात सोनम रघुवंशीनं केलेला हा प्रवास आज अवघ्या देशाला हादरवणारा ठरलाय। कारण या 28 दिवसात जे घडलंय ते कोणत्याही नवदाम्पत्याच्या आयुष्यात घडू शकतं अशी कल्पनाही कुणी करू शकणार नाही। 11 मे 2024 ला सोनम आणि राजा रघुवंशी यांचे इंदोरमध्ये लग्न झालं। लग्नाचे विधी पूर्ण झाले आणि सोनम आपल्या सासरी राहायला आली। 4 दिवस सासरी राहिल्यावर सोनमनं हनीमून प्लॅन केला। पती राजा रघुवंशीसह सोनमनं मेघालयला जाण्याची तयारी केली। दोघांचा प्रवास, हॉटेलमधलं राहणं आणि फिरणं या सगळ्याचं नियोजन सोनमनंच केलं। प्रवासाला निघताना सोनमनं लग्नातले सगळे दागिने सोबत घेतले। आपला पती राजा रघुवंशी यालाही सोनमनं सगळे दागिने सोबत घ्यायला लावले। 20 मे रोजी सोनम आणि राजा आधी गुवाहाटीला पोहोचले आणि तिथून शिलाँगला गेले। 2 दिवस दोघांचं फिरणं सुरू होतं, घरच्यांशी व्यवस्थित संपर्कही होत होता। पण 23 मे नंतर राजा आणि सोनम या दोघांचाही त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क तुटला। सोनमच्या कुटुंबियांनी दोघांच्या गायब होण्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसांना दिली। सोनमच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर मध्य प्रदेशच्या पोलिसांनी मेघालय पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आणि तपास सुरू केला। मेघालयचे पोलीस दऱ्याखोऱ्यात गावागावात या दोघांचा शोध घेत होते आणि अखेर 2 जूनला मेघालय पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला। राजा रघुवंशीच्या अंगावरचे सगळे दागिने गायब होते, पण सोनमचा मात्र अजूनही पत्ता नव्हता। सोनमच्या गायब होण्यामुळे मेघालय पोलिसांवर टीकेची झोड उठली होती। मेघालय हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि याच राज्यातून एक जोडपं गायब होतं। पतीचा मृत्यू होतो तर पत्नी देखील गायब असते। यामुळे पोलिसांच्या तपासावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। पोलीस प्रत्येक CCTV तपासत होते, प्रत्यक्षदर्शींशी बोलत होते आणि अशातच पोलिसांची भेट झाली एका टुरिस्ट गाईड सोबत। मेघालयातल्या या टुरिस्ट गाईडनं सोनम आणि राजाला शेवटचं पाहिलं होतं। त्याच्या माहितीनुसार सोनम आणि राजा रघुवंशी हे एका ट्रेकसाठी गेले होते आणि त्यांच्यासोबत आणखी 3 पुरुष होते। हे सगळेजण एकमेकांशी परिचित वाटत होते आणि सगळेजण हिंदीमध्ये बोलत होते। पोलिसांसाठी हा पुरावा खूप मोठा होता। राजाचा खून करून सोनमचं अपहरण केल्याची शक्यता दिसत होती, पण ते 3 पुरुष कोण याचा काहीही सुगावा लागत नव्हता। टुरिस्ट गाईडनं दिलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डेटा तपासायला सुरुवात केली। मग सोनमच्या मोबाईल नंबरचा CDR पोलिसांनी मिळवला आणि त्यानंतर मेघालय पोलीस थेट मध्य प्रदेशात पोहोचले। सोनमच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सोनम ही राज खुशवाशी वारंवार बोलत असल्याचं दिसून येत होतं। हनीमूनला आलेली असतानाही सोनम राज खुशवाच्या संपर्कात होती। तिने आपलं आणि राजाचं लोकेशनही त्याला पाठवलं होतं।
राज कुशवा हा सोनमचंच माहेर असलेल्या नंदबाग परिसरातला होता आणि यानंतरच तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी मध्य प्रदेशात येऊन राज कुशवा आणि त्याच्या इतर 2 साथीदारांना ताब्यात घेतलं. पण इतकं सगळं होऊनही सोनमचा पत्ता नव्हताच. पण 9 जूनच्या पहाटे सोनमच्या भावाला तिचा फोन आला. सोनम उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरच्या एका ढाब्यावर होती. तिथल्याच मालकाच्या फोनवरून तिनं भावाला फोन केला होता. ये रात का 1 बजे का बात है. तो दुकान पे वो आई थी और रोते टाइम बोल रही थी कि भैया कॉल करना है घर पे. उसके बाद हम अपना मोबाइल लिए, वो अपने घर पे कॉल किए. उसके बाद हम बोले आप वहाँ पर जाके बैठ जाइए. पुलिस को कॉल किए, पुलिस आई. उसके बाद वो पुलिस लेके गई है. तो ये अकेले थे कि और लोग भी थे नहीं, साथ? अकेले थी. ये कहाँ से आ रही थी और किधर जाने के लिए कह रही थी? यहाँ तो उधर से रही थी, कहाँ जाने के लिए इसका हमको नहीं पता. उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोनमची चौकशी सुरू झाली. सोनमनंच 3 जणांना आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा संशय मेघालय पोलिसांना आहे. कल रात्रि में सूचना मिली कि सोनम रघुवंशी को गाजीपुर नंदबाग थाना से रिकवर कर लिया गया है. वहाँ से उनका फ़ोन पहुँचा था गोविंद के यहाँ और खबर मिली, उसको बाइक के पास फ़ोन पहुँचा था और पुलिस के द्वारा सूचित किया गया. गाजीपुर पुलिस ने रिकवर कर लिया गया है सोनम रघुवंशी को. उसके बाद मेघालय पुलिस ने लगातार रात्रि में ही लगातार संपर्क में थे और यहाँ पर एक कंबाइंड ऑपरेशन मेघालय पुलिस और इंदौर पुलिस के द्वारा कंबाइंड ऑपरेशन चलाया गया, जिसमें 3 आरोपियों को राउंड अप कर लिया. 3 आरोपी जो सस्पेक्टेड हैं उनको राउंड अप कर लिया गया है, जिसमें एक राज कुशवा है जो कि नंदबाग का है, दूसरा विशाल चौहान है और तीसरा आकाश राजपूत है. इन तीनों को फिलहाल अभी राउंड अप कर लिया गया है. Along with her, she had taken a group of 3 other contract killers: Vishal Singh Chauhan, Raj Singh Kushnaya, and Anand Kurmi, all residents of Indore, Madhya Pradesh. पोरीच्या लग्नाला महिनाही व्हायच्या आत घडलेल्या या घटनेनं सोनमच्या आई वडिलांनाही प्रचंड धक्का बसलाय. बस मेरे से ये बोला कि मिल गई है और वहाँ मिली है और मैं जा रही हूँ, बस ऐसा बोला मेरे से. और आप अभी कुछ बता रहे थे कि कुछ आरोप लगा रहे हैं, क्या ये क्या गलत है सब? अब क्या गलत है क्या सही है वो तो अभी जो जांच होगी वो बताएगी. अब मैं क्या बताऊं. वो गलत आरोप लगा रहे हैं, वो आरोप गलत लगा रहे हैं क्योंकि वहाँ की पुलिस फंस रही है, इसलिए वो आरोप लगा रही है. वो पुलिस ही फंस रही है वहाँ पे. और वो पुलिस की जांच होगी, सीबीआई जांच करेगी तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा बेटा. राजा रघुवंशीच्या आईला मात्र आपली सून असं काही करेल यावर अजूनही विश्वास नाहीये. 4 दिन रही. देखो बड़ा घर है, उसका रूम सबसे ऊपर था, तो बार बार तो अपन उसके रूम में नहीं जा सकते हैं. थोड़ी देर के लिए आती थी बीच में हॉल में खाना ना खाने के लिए. और शख्स आया उस दौरान उससे मुलाकात करने? नहीं, हमको कोई शख्स नहीं आया, हमको समझ में ही नहीं आया, ना कुछ भी नहीं समझ में आया. लेकिन अगर माता जी इस घटना को अंजाम अगर सोनम ने दिया तो उसको सजा क्या मिलना चाहिए? आप क्या चाहते हैं? अगर उसने इस अंजाम को घटना दिया है और उसने अगर करा है तो फिर तो उसको कड़ी से कड़ी सजा मिलेगी सर ही. पूरा समाज देगा उनको, तो मैं क्या दूंगी. बुराई करानी चाहता हूँ. जो हुआ है वो तो सोनम खुद बताएगी कि क्या हुआ था क्या नहीं हुआ था, किसने क्या करा गया. मैं इसमें कुछ भी बोल सकता नहीं भी. जब तक पुलिस और वहाँ की मेघालय सरकार ने जो काम करा है, वहाँ के जो DIG ने बयान दिया है, यदि वो बयान सच निकलते हैं तो आगे की कार्रवाई वो करी जाएगी. सोनमनंच आपल्या पतीच्या खुनाचा कट रचला असा संशय पोलिसांना असला तरीही अनेक प्रश्न कायम राहतात. एक तरुण नवविवाहिता लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये आपल्या पतीच्या खुनाचा कट रचू शकते. पतीला परराज्यात नेऊन त्याचा खून करण्याचं कारस्थान एकटी तरुणी करू शकते. सोनमनं जर तिघांसोबत हा कट रचला होता तर मग ती त्यांच्यासोबत गायब का नाही झाली. हनीमूनला निघताना लाखोंचे दागिने सोबत नेणं हा सोनमच्या कटाचाच भाग होता का. सोनमनं एकटीनं हनीमूनचं प्लॅनिंग करणं हाही तिनं रचलेल्या कटाचाच भाग होता का. मेघालयहून निघालेली सोनम थेट उत्तर प्रदेशमध्ये कशी पोहोचली. मेघालय ते उत्तर प्रदेश या प्रवासादरम्यान सोनमला कुणाची मदत मिळाली का.
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर सोनमनं हा गुन्हा केला असेल तर मग इतका गंभीर गुन्हा करण्याचं नेमकं कारण काय होतं? सोनमच्या चौकशीतूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. कारण काहीही असो, पण हातावरची लग्नाची मेहंदी पुसून जाण्या अगोदरच सोनम आणि राजाच्या विवाहबंधनाचा असा अंत व्हावा, हे त्या दोघांच्याही कुटुंबियांसाठी आयुष्यभराची वेदना असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.